सर, माझ्या हां बोल. मैत्रिणीचे पैसे बुडाले. आता पैसे गुंतवताना काय काळजी घेतली पाहिजे? पहिली गोष्ट मला एक सांगा, तिने फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेतला होता का? नाही. आणि तिची घरची परिस्थिती कशी आहे आता, वातावरण त्यांच्या दोघांमधले संबंध, नवरा बायकोमधले? त्यांच्या घरात भांडणच चालू आहे सतत त्या भांडण पैशावरून. चालू आहे. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ही पहा कशी परिस्थिती आहे. जर असं होत असेल तर फार अवघड आहे. तुम्ही पहिले 3 गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. एक तर सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या पैशाला सिक्युरिटी आहे का? दुसरं, ती कंपनी बुडाली नाही पाहिजे किंवा ती संस्था आहे ती बुडाली नाही पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, तुमचे पैसे पण वाढले पाहिजे. ज्यावेळेस या 3 गोष्टी तुमच्या योग्य प्रकारे असतील त्यावेळेस तुम्ही बिनधास्त गुंतवू शकता. पण आपल्याकडे एक पद्धत झाली, वरच्या 2 गोष्टी सोडून देतात आणि खालची गोष्ट फक्त ग्रोथकडे लक्ष देतात. हां, माझी ग्रोथ झाली ना, जोपर्यंत पैसे येतील तोपर्यंत आनंदात राहतात. पाहिलं ना आता त्या घरी कशी अडचण झाली. हां, दोघांचे संबंध तुटायची वेळ आली. असं काही करू नका. कधीही गुंतवणूक करायच्या पहिले फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्या. आणि तुम्हाला जर अधिक माहिती लागत असेल तर आमच्या 3 गोष्टीवर एक सेमिनार आहे. अशा कोणत्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे की ज्याच्यामुळे तुमचे पैसे बुडणार नाही, तर यासाठी तुम्ही नक्की संपर्क साधा.